परळ येथे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि हे मंडळ गेली 10 वर्ष इमारत पुनर्बांधणी या विषयातले मुंबईतले जे घटक आहेत, सोसायटीचे सभासद, जुन्या चाळी म्हणजे मुंबईमधले जुन्या चाळी, उपनगरातील जुन्या चाळी आणि SRAचे ज्या घटक आहेत त्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आम्ही अभ्यास करतो आणि त्या अनेक लोकांना आपण मदत करत असतो. छोटे जे मॅटर आहेत, छोटे मॅटरमध्ये आपण लोकांना मदत करतो आणि गेल्या 10 वर्षात जवळजवळ आपण 700 लोकांना मदत केलेली आहे. अशी ती संघटना अशी चांगली उभी राहिलेली आहे. आता कसं झालेलं आहे, आम्हाला ह्या कामामध्ये एक मी म्हणजे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आभार मानतो याचा राजीव थत्ते जे आहेत, पत्रकार राजीव थत्ते, हे आम्हाला मदत करत असतात आणि व्हॉट्सअपवर म्हणजे फेसबुक वगैरे ते मॅटर पसरवण्यासाठी म्हणजे लोकांना उपलब्ध व्हावे म्हणून ती सुद्धा आम्हाला त्यांनी ते मदत करत असतात, म्हणून मी सुरुवातीला त्यांचे आभार मानतो. आता बघा यामध्ये आहे ना ज्या छोट्या कामामध्ये 3-4 मुद्दे आहेत. एक RTI कसा करायचा किंवा सुनावणीमध्ये काय मुद्दे मांडायचे, कोर्टात कोणते मुद्दे मांडायचे, अपील कसं करताना काय करायचं, ही छोटी कामामध्ये बऱ्याच लोकांची कामं होतात असा माझा अनुभव आहे. परंतु काय झालं, गेली 4 महिने हिरजी जीवराज बिल्डिंग परळची, त्या बिल्डिंगमध्ये वाद झाला होता. बिल्डरनी सर्वांना पूर्ण बिल्डिंग रिकामी केली आणि फक्त एक त्या बिल्डिंगमध्ये विवेक जगन्नाथ पंडित आणि त्यांची पत्नी कीर्ती विवेक पंडित हे फक्त त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी राहत होते आणि आम्ही त्याच्यामध्ये पत्रव्यवहार करत होतो. त्यामुळे काय झालं की म्हाडाचे जे MBRRB कार्यालय, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्वसन, त्यातील परीक्षित भुयार साहेब त्यांच्यासमोर आमची ही सुनावणी झाली होती. आम्ही 2 वेळा सुनावणीला उपस्थित राहिलो होतो आणि त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं होतं. आम्ही याच्यामध्ये BSTकडे पत्रव्यवहार केला, MBRRBकडे म्हाडा, बिल्डिंग प्रपोजल म्हणजे असं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचं पाठपुरावा केला होता. परवा काय झालं, परवा परीक्षित भुयार साहेब आले होते, त्यांच्यावर सोबत भोईवाडा पोलीस स्टेशनचा स्टाफ आला होता आणि त्यांनी विवेक पंडित आणि त्यांची पत्नी यांना तिकडून बाहेर काढला आणि बंद दरवाजा होता तो उघडून त्याचा ताबा घेतला, त्यातलं साहित्य बिल्डरच्या ताब्यात दिलं आणि बिल्डरनी त्या एका स्वतंत्र रूममध्ये सामान ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही हे पोलीस स्टेशनला पण सांगितलेलं आहे आणि चॅरिटी आपलं MBRRBमध्ये सुनावणी झाली त्यामुळे सुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे की मुख्य गोष्ट काय की ही बिल्डिंगमध्ये चॅरिटी कमिशनरची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि ट्रस्टची बिल्डिंग आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, यामध्ये BMC आयुक्त आहे त्यांचं सर्क्युलर आहे की बिल्डर असेल कारण ही BMCची प्रॉपर्टी असल्यामुळे बिल्डर आला तर त्याचं प्रॉपर्टी कार्डावर नाव पाहिजे. प्रॉपर्टी कार्डावर नाव नसेल तर बिल्डरला त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करता येणार असा त्यांचा पहिलाच मुद्दा आहे. तिसरी गोष्ट आहे की ह्या बिल्डिंगला CC नाही, कमेन्समेंट सर्टिफिकेट जे इमारत प्रस्ताव विभागाची कमेन्समेंट सर्टिफिकेट पाहिजे ती CC त्यांना नाही. आता कसं आहे की BMCचा एक शासन निर्णय 12/12/2012 त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बिल्डरला प्रॉपर्टी कार्डावर नाव येण्यापूर्वी नजराणा त्यांनी महापालिकेचं भरायला पाहिजे, म्हणजे जी हे आहे लीज प्रॉपर्टीवरून ते वर्ग 2 मध्ये येईल आणि भविष्यात वर्ग 1 मध्ये ती येऊ शकते. तर इतके मुद्दे आम्ही सांगितले. त्याप्रमाणे आम्ही भुयार साहेबांना हे पण सांगितलं की याच्यामध्ये आमचं पेंडिंग आहे मॅटर, शासनाकडे हे मॅटर पेंडिंग आहे आणि शासनाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. असं असताना तुम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी तिकडे ताबा घेणं, पोलीस आणि तिकडे ती प्रॉपर्टी त्याला बिल्डरच्या ताब्यात देणं हे काही योग्य नव्हतं. आम्ही प्रतिकार केला, विवेक पंडित त्याच्या कुटुंबाने प्रतिकार केला, पण शेवटी ती जागा ताब्यात घेण्यात आली. आता असं आहे की मधल्या काळामध्ये बिल्डरनी 4 वेळा तिकडे आपले जे असत बॉडीगार्ड असतात त्यांना तिकडे बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्या विवेक पंडित लोकांनी तिकडे घालवून टाकलं का, त्यांना म्हटलं की CC या प्रकरणामध्ये नाही. आता प्रश्न कसा आहे की ही विवेक पंडित यांच्या कुटुंबावर कारवाई केल्यानंतर आता मुंबईमध्ये परळमध्ये माझ्याकडे 7 इमारती सल्ल्यासाठी येतात. ते पॅनिक झाले, ते म्हणाले, त्यांचे संपर्क साधला, म्हटलं असं जर झालं तर आमचा प्रॉब्लेम होईल, उद्या आम्हाला पण घरातून बाहेर काढतील, आमच्या पण बिल्डरकडे CC नाही, आमच्या पण करारपत्रामध्ये दोषास्पद करारपत्र आहे आणि अनेक अडचणी आहेत. काही लोकांचे पूर्वी 1995 पूर्वी 2-2 रूम होते, त्या लोकांना पण सिंगल रूम देत होता, त्यांना पण 2 रूम मिळण्याचा अधिकार आहे, कारण पूर्वी ज्यांच्या डबल पावत्या होत्या त्यांचा पण एक काही ठिकाणी प्रश्न आहे. तर असं झाल्यामुळे ते लोक आले की आता आमचं काय होणार. तर मी म्हटलं बघा तुम्ही आम्हाला काय मदत, म्हटलं बघा पंडितचं प्रकरण झालं, मी सुनावणीला होतो,
मी पोलीस स्टेशनला जायचो, ज्यावेळी कार्यवाही झाली तेव्हा मी तिकडे होतो, आणि उद्या भविष्यात त्याच्याबरोबर काय मदत लागली मी असणार आहे. तेच मी शब्द तुम्हाला देतो की मी तुमच्या प्रकरणामध्ये सुनावणीला असेन, मी निष्कासन कारवाईच्या वेळेला असेन. FIR आलं तर झालं. यापूर्वी माझ्यावर 2 वेळा FIR झालेलं आहे, 1 वेळा चौकशी पण झाली. हीच मोडस ऑपरेंडी बिल्डरची आहे. आम्ही पुरावे दिले, त्यानंतर पुढे काय कारवाई झाली नाही, कारण पुरावा लागेल, कारवाई एकतर्फी होणार नाही, कारण आमची बाजू श्रेष्ठ होती त्यामध्ये. आता कसं झालेलं आहे की जे भाडेकरू आहेत इथले आहेत, मुंबईतले इतर ठिकाणी आहेत, उपनगरातले कोण आलं तर आम्ही तिकडे असणार. आता आम्ही आमच्या संस्थेने ठरवलेलं की आपण प्रत्येक सुनावणीला जायचं, प्रत्येक कारवाईला तिकडे उभं राहायचं, आणि आपण शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचे की CC हा पहिला प्रकार बंद करा. मुंबई आणि उपनगरातली ज्या झोपडपट्ट्या आहेत, ज्या जुन्या चाळी आहेत, सोसायट्या आहेत, म्हाडाच्या प्रॉपर्ट्या, तिकडे CC मिळाल्याशिवाय तुम्हाला बिल्डिंगचं निष्कासन करता येत नाही. शासनाला पण आमची विनंती आहे की तुम्ही ह्या प्रकरणाकडे लक्ष द्या, कारण CC मिळाल्यानंतर जर निष्कासन केलं तर 50% गुन्हेगारी आपण कमी करू शकतो. आणि या गोष्टी झाल्या. आता बघा, ह्याच्यामध्ये हे प्रकरण झाल्यानंतर विवेक पंडित यांना बाहेर काढल्यानंतर विवेक पंडितनी पण हार नाही मानली. काल ते भुयार साहेबांकडे गेले होते म्हाडाच्या कारण. त्यांनी सांगितलं तुम्ही हे जे करताय हे नियम एकदम चुकीचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, त्यांनी अगदी पटवून दिलं म्हणजे की एक सुनावलं की हे तुम्ही कसं करू शकता, तुम्ही कायदा हातात कसं काय घेऊ शकता, इतके 5-5 मोठे दोष आहेत, करारपत्रामध्ये 15 दोष आहेत, तुम्ही कायदा हातात घेऊन आम्हाला कशी काय कारवाई करू शकता. त्यानंतर आज काय झालं, आता पुढच्या गुरुवारी पंडित हे भोयवाडा पोलीस स्टेशनला पुन्हा जाणार आहेत आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी विनंती करणार आहेत. पुढच्या आठवड्यात पंडित फॅमिली माननीय महापालिका पोलीस आयुक्त यांना भेटणार आहेत आणि त्यांना गुन्हा दाखल करा अशी विनंती करणार आहे. त्यामुळे आता हे प्रोसेस पुढे जरा लोकांनी लक्षात घ्या, जे आमच्याकडे सल्ल्यासाठी येतात मार्ग, तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला ओढून बाहेर काढलं, तुमच्यावर सक्तीने निष्कासन काही फरक नाही पडत. हे प्रोसेस चालणारं प्रोसेस आहे. मोफा कलम 6 मध्ये तर असं सांगितलं आहे की कन्व्हेन्स केल्यानंतर सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. इतके अधिकार भाडेकरू आहेत. त्यामुळे पॅनिक होण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये मोठी फनी सिच्युएशन आली आहे. बघा, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, MBRRB प्रमुख आहेत, म्हाडाचे प्रमुख आहेत, BST प्रबंधक आहेत. या सगळ्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की जरी म्हाडाने विवेक पंडित यांना CC नसताना सुद्धा बिल्डरनी त्यांना बाहेर काढलं, खेळ संपलेला नाही आहे. कारण आता बिल्डिंग तर उभी आहे, सगळे भाडेकरू बाहेर आहेत, परंतु फनी सिच्युएशन अशी आहे की चॅरिटी कमिशनरची परवानगी नाही, BMC आयुक्तांची परवानगी नाही, प्रॉपर्टी कार्डावर बिल्डरचं नाव नाही आहे, शासनाकडे ही प्रकरण पेंडिंग आहे आणि CC मिळालेली नाही. इतके दोष आहेत. आता परत जर बिल्डर तिकडे आला आणि त्यांनी तोडकाम सुरू केलं, पुन्हा पंडित तिकडे 100 नंबरला फोन करणार आणि पुन्हा पोलीस येऊन तेच विचारणार तुझं कागदपत्र कुठे आहेत, सगळंच ठीक आहे, तुम्ही कारवाई केली, तुम्ही त्यांना बाहेर काढलं, तुम्ही सगळ्या लोकांना खाली केलं, पण प्रश्न असा की कायद्याचा प्रश्न संपलेला नाही आहे, 4 मुद्दे आहेत ते शिल्लकच आहेत. तर अशी एक विचित्र सिच्युएशन आता ह्या प्रकरणामध्ये आलेली आहे. आता बघा, एक गोष्ट, आता आम्ही आज 10 वर्ष ह्याच्यामध्ये काम करतो, आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की कठीण परिस्थितीत तुम्हाला कायदा कामाला येतो. ह्या प्रकरणात पण तेच झालंय, सगळं झालं. बिल्डरनी ताकद लावली, काय केले, काय प्रकार केले, बॉडीगार्ड लावण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी कायदा जो आहे ना, तो कायदा तो फॉलो करावीच लागते. आता बघा, मुंबईतले भाडेकरू आहेत, सदनिका धारक आणि झोपडपट्टी झाल्यात, हे आम्हाला लोक सारखे विचार हे अमुक काय तमुक काय. तर मी एक 7-8 मुद्दे असे की त्याचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला देतो एका वाक्यात. बघा, ह्या सगळ्या स्कीम आहेत ना, एकतर भाडेकरू, सभासद किंवा ऑक्युपंट. लक्षात घ्या तुम्ही, आज 100 वर्ष जुन्या आहेत बिल्डिंग, कोणाच्या काकाच्या नावावर आहे, कोणाच्या वडिलांच्या नावावर आहे, कोणाच्या आणखी ट्रस्टच्या नावावर आहे, पण जो ऑक्युपंट आज राहतो तो विचारात घ्यावा लागतो आणि भाडेकरू विचारात घ्यावा लागतो. मालक कोण, त्या जागेचा मालक कोण, हे निर्णय बिल्डरने घ्यायचा नाही. बिल्डरला तसे अधिकार नाहीत. म्हाडा, पोलिसांना, कोणाला इतर प्राधिकरणाला तसे अधिकार. ऑक्युपंट या शब्दाची हे शब्द सुक्तनकर कमिटी अहवालात आहेत. ऑक्युपंट एक शब्द DC रूलमध्ये आहेत. ऑक्युपंट शब्द हे म्हाडाच्या NOC मध्ये येतात, IOD मध्ये येतात, CC मध्ये येतात. त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका की मी आमच्यावर नावावर करेल का काय. पहिली गोष्ट, बिल्डर आल्यानंतर त्याला सांगायचं, पहिली सगळ्या लोकांना एकतर भाडेकरू म्हणून स्वीकार किंवा ऑक्युपंट म्हणून. रेंट ॲक्टमध्ये तर तरतूद आहे की बाबा कलम 7-15 ह्यामध्ये
मयत जो भाडेकरू असेल त्याच्या वारसांच्या नावावर फ्रीमध्ये करायचं आहे. ही लोक 2.5-2.5 4-4 लाख घेतात, 5-5 दहशतमध्ये. काही काळजी करू नका. कोण काय तुम्हाला दहशत करू शकत नाही, कोण तुम्हाला काढू शकत नाही. यामध्ये जे नियम आहेत, रेंट ॲक्टमधले नियम अतिशय सॉलिड आहेत, चांगले नियम आहेत. आणि आपले नियम इतके स्ट्रॉंग आहेत की बिल्डर फसवणूक करू शकत नाही. पण बळाचा वापर करून किंवा वेगवेगळे मार्ग अवलंबून भाडेकरूंना फसवलं जाते. दुसरी एक गोष्ट, नेहमी कन्सेंटबद्दल. कन्सेंट झाली, 51% झाली, काही फरक नाही पडत. आता विवेक पंडितना बघा, त्या फॅमिलीला बाहेर काढलं, ते प्रोसेस तर चालूच आहे, प्रक्रिया तर चालूच आहे. पण काय पॅनिक होणं, पण 51% झाले, 90% झाले, त्यानंतरची एक मोठी प्रक्रिया असते. सर्वात शेवटी CC मिळाल्याशिवाय तुम्हाला घर खाली नाही करायचंय. CC मिळाल्याशिवाय तुम्ही घर नाही खाली केलं ना, मुंबईतली 50% गुन्हेगारी कमी होईल. मुंबईतली काय बाहेरची पण, कारण त्या ठिकाणी सेम आहे. लोकांना आमची आणखीन एक विनंती अशी आहे की नुसती कन्सेंट किंवा करारपत्र याशिवाय विविध कायदे आहेत, नियम आहेत, रूल्स आहेत, बायलॉज आहेत, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, नॅचरल जस्टिस आहे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर या ठिकाणी केल्या जातात. त्यामुळे भाडेकरूंनी मुंबईत ही जी कालची घटना झाली, हे सगळीकडे व्हिडिओ गेले, कसे बाहेर काढले हे सगळीकडे गेले. म्हणून मग आम्ही ठरवलं की एक काल मी व्हिडिओ काढला होता, परंतु त्याच्या आवाजामध्ये प्रॉब्लेम होता. म्हणून आज एक चांगला व्हिडिओ जो लोकांना मार्गदर्शन करेल असं व्हिडिओ आपण काढतोय. लोकांना विनंती आहे की तुम्ही जेव्हा बिल्डर येतो, तुम्ही RTI टाकणं, पत्रव्यवहार करणं, पहिल्या अपीलला जाणं, दुसऱ्या अपीलला जाणं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही करा, तर तुमचे एक मॅटर तयार होते. त्यानंतर भाडेकरून आमची आणखीन एक लोकांना की जी जमीन आहे, जी इमारत आहे, त्याची डॉक्युमेंट्स आहेत ना, त्या तुम्ही विविध कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून तिचे डॉक्युमेंट मागवा. कार्यालयाकडून PR कार्ड, प्रॉपर्टी कार्ड मागवा, त्या बिल्डिंगचे जुने प्लॅन मागवा. जुनी तुमची बिल्डिंग ज्यावेळेला बांधली गेली तेव्हा असेसमेंट डिपार्टमेंटची जी कागदपत्र आहेत ती मागवा. आपले बघा मुंबईमध्ये MBRRB दुरुस्ती करते, त्या दुरुस्तीचा इमारत दुरुस्तीचा रेकॉर्ड असतो, ते रेकॉर्ड तुम्ही घ्या. जुने अर्ज करा की पूर्वी किती वेळा झाले आमची बिल्डिंग रिपेअर, त्याचे सगळे रेकॉर्ड द्या, सगळे कागदपत्र घ्या. पाणी खाते आहे महाग, त्याच्याकडे पत्रव्यवहार करा, त्यांचे डॉक्युमेंट्स घ्या. BSTला पत्रव्यवहार करा. जे वीज धारक आहेत त्यांचा वीज नंबर, ग्राहक नंबर, BST नंबर, त्यांचा इन्स्टॉलेशन नंबर, याची सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता. BMCचं असेसमेंट डिपार्टमेंट आहे, तुम्ही तिकडची माहिती गोळा करा. अशा प्रकारे तुम्ही बेसिक माहिती जरूर गोळा करा. जेव्हा रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग येते ना त्यावेळेला तुम्ही हे करा. तुम्हाला काय अडचण असली ना, मी माझा नंबर देतो. आम्ही 24 तास लोकांना सेवेमध्ये आहोत. आम्ही 700 लोकांना आजपर्यंत मदत केली, पण आम्ही छोटी छोटी कामं करतो. मी खूप हे जे विवेक पंडितचं झालं हे मोठं प्रकरण झालं. आणखीन 2-3 मोठी प्रकरण झाली ज्याच्यामध्ये आम्ही होतो. पण आता असं वाटलं की नाही, आता आपल्याला उतरायला पाहिजे, आता आपण लोकांसाठी कामाला उतरायचं नाही, तर ही सिस्टीम फार म्हणजे भयानक चाललेलं आहे. असे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर आपल्याला आता तुम्ही एक असा एक गैरसमज आहे की IOD मिळाली की झालं, आता लोकांनी घरं खाली करा. नाही, चुकीचं आहे. IOD म्हणजे 44, 45, 50, 40, 50 म्हणजे अशा अटी असतात. त्या अटी शर्तींची पूर्तता बिल्डरला करायची आणि ती IOD मधील अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर CC मिळते. म्हणून लोकांनी आग्रह धरा की CC मिळाल्याशिवाय आम्ही घर सोडणार नाही. तुम्हाला काय अडचण असेल आमच्याकडे, आम्ही पत्रावर तुम्हाला, आम्ही तिकडे प्राधिकरणाकडे जाऊ, सुनावणी वगैरे आली तर आम्ही तिकडे जाऊ, आम्ही आपल्याला मदत करू. आता ह्याच्यामध्ये कसं होते की काही लोक तिकडे मिसगाईड केलं जाते. IOD आली नाही. जुनं जो DC रूल होता 91 त्याच्यामध्ये नियम 4, नवा जो DC रूल आहे त्याच्यामध्ये नियम 9, ह्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेल्या सर्व परवानग्या म्हणजे इन्क्लुडिंग CC मिळाल्याशिवाय लोकांनी घरं खाली करू नका, असं आमची लोकांना विनंती आहे. तुम्हाला काय मार्गदर्शन पाहिजे तर आमच्याकडे, आम्ही मदत करू. फक्त FSI TDR हा भाग थोडासा गुंतागुंतीचा आहे, तो फक्त आर्किटेक्टला कळतो. पण इतर बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला चांगले पत्रव्यवहार करून देऊ, हे आमचं शब्द आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, नवीन इमारत बांधून झाली त्यानंतर सोसायटी स्थापन करणे आणि कन्व्हेन्स म्हणजे नवीन इमारती जमीन आणि सोसायटी ही सोसायटीच्या नावाने होणे फार महत्त्वाचं आहे. आणि मोफा ॲक्ट आपल्याला लागतो कारण आपण एक्झिस्टिंग मेंबर आहोत. जे सेलेबलचे फ्लॅट घेतात त्यांना रेरा ॲक्ट लागतो. तर हे लक्षात ठेवा. मोफा ॲक्ट एक साधा 5 पानाचा कायदा आहे. कलम 3, 4 आणि 9, 8 आणि 10 आणि 11 म्हणजे सोसायटी. कलम 3 बेसिक डॉक्युमेंट कोणती बिल्डरनी द्यावी. कलम 4 ॲग्रीमेंट सोबत कोणते डॉक्युमेंट जोडावे. कलम 7 एकदा प्लॅन मंजूर झाले की तो बदलता येत नाही. कलम 10 सोसायटी फॉर्मेशन. कलम 11 कन्व्हेन्स. तर हे जे आहे ना त्याच्यामध्ये मोफा ॲक्टमध्ये कलम 6 मध्ये एक मस्त लिहिलेलं आहे की बिल्डरची जबाबदारी कन्व्हेन्स करेपर्यंत आहे आणि कन्व्हेन्स करून झाल्यानंतर सुद्धा कायद्याने बिल्डरकडून रिकव्हरी करता येते. ही गोष्ट तुम्ही कृपया लक्षात घ्या.
हां, तर तुम्ही आम्ही हे मुद्दे आहेत. आता काय झालेलं आहे की आमच्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला म्हाडाने MBRRनी आमच्या विरुद्ध निर्णय दिला तर आम्ही मूव्ह झालो गव्हर्नमेंटकडे, कारण तशी तरतूद आहे की शासनाकडे तुम्ही अपील करू शकता 45 दिवसात, आणि 45 दिवसामध्ये अपील केल्यानंतर सुनावणी झाल्यानंतर अंतिम नाही. म्हणून तुम्ही अशा, आणि काय होतं आता भुयार साहेब जे आहेत त्यांना मी म्हटलं होतं आम्ही कुठे अपील करावं, ते म्हणे नाही कोर्टाचं, आम्ही निर्णय आमच्या विरोध केल्यानंतर आम्ही म्हटलं अपील कुठे करावं, ते म्हणजे कोर्टाचं. तसं नाही, शासनाचा शासन निर्णय आहे. कोणाला पाहिजे असेल तर मला फोन करा, मी तुम्हाला त्याची कॉपी व्हॉट्सअपवर पाठवून देईन. तर शासन सगळ्यांनी आग्रह करा, जर मुंबई तुम्हाला वाचवायची असेल, जर उपनगर तुम्हाला वाचवायचं असेल, बिल्डरची दादागिरी, शासकीय डिपार्टमेंटचं जर असहकार्य होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला जर शासन निर्णय लागला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवीन. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्ही मला संपर्क साधा, मी फोनवर सुद्धा आम्ही लोकांना मदत करत असतो. आता बघा याच्यामध्ये कसं झालं होतं की ज्या वेळेला हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं तेव्हा विवेक पंडित यांचा एक जबाब घेण्यात आला होता, अर्धवट जबाब झाला. मग त्यांना म्हटलं की तुम्ही अर्ज करा. मग त्यांनी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर पोलिसांनी 4 दिवसांनी त्या बिल्डरला क्लीन चिट दिली. ते पत्र आम्हाला आलं की बाबा ह्याच्यामध्ये झालेलं आहे, खोटी डॉक्युमेंट, बनावट डॉक्युमेंट, फसवणूक हे झालेलं आहे, परंतु हे प्रकरण म्हाडाचं आहे तर तुम्ही म्हाडाकडे जा, असं करून त्याला एक क्लीन चिट त्याला मिळाली. प्रश्न असा आहे की असे क्लीन चिट देण्याची तरतूद कायद्यात कुठेही नाही. आणि असं माझी विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंट असे का पत्र देऊ नका. कारण काय होतंय, ते पत्र घेऊन बिल्डर सगळीकडे जातोय. आणि दुसरी गोष्ट अशी आली, ज्या वेळेला सुनावणी झाली म्हाडाकडे दोन्ही वेळेला, तर त्यांचा वकील तेच चॅलेंज करतोय, अगर गलत आहे तो तू पोलीस स्टेशन में FIR डालो. होऊ शकत नाही, कारण क्लीन चिट दिलेली आहे. तर रिक्वेस्ट आहे की ठीक आहे, पोलिसांना खूप काम असते, अडचणी खूप असतात, बऱ्याच लोकांच्या तक्रारी वगैरे असतात, परंतु असं होता कामा नये की एखाद्या चांगल्या मॅटरमध्ये खरोखर पुरावा असेल तर त्याला तुम्ही किमान चौकशी चालू ठेवा. FIR नाही झाला चालत नाही, चौकशी चालू ठेवा. 2 वर्ष 3 वर्ष जोपर्यंत त्याला CC मिळत नाही ना, तुम्ही चौकशी चालू ठेवा. कुठचाही बिल्डर किंवा कुठचाही असामाजिक तत्व तिकडे मस्ती करू शकणार नाही. आता बघा, आम्ही चांगली बाजू मांडून सुद्धा भुयार साहेबांनी आमच्या विरुद्ध 2 निर्णय दिले. मी तुम्हाला 2 घटना सांगतो F साऊथच्या, की त्या खरोखर विचार करण्यासारख्या. एक ख्रिश्चन माणूस होता, तो एकटा राहायचा, तो वारल्यानंतर त्याची बहीण वगैरे आली, त्यांनी त्याची डेड बॉडी बांद्र्याला नेली आणि दफन वगैरे झाले. आणि जेव्हा परत आले तेव्हा बिल्डरनी त्या घराचा कब्जा घेतला होता. दुसऱ्या दिवशी बिल्डरनी फळ्या मारून टाकल्या. आम्ही पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केले, आम्ही म्हाडाला पत्रव्यवहार केले, MBRRBला पत्रव्यवहार केला, इमारत प्रस्तावाला, कारण तिकडे बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट चालू होतं. प्रश्न असा आहे की त्यांनी चक्रा मारून ते थकले. तर आम्ही पत्रव्यवहार त्यांना करून दिला, तर ते म्हणायचं पुढे काय. मी म्हटलं बघा, कायदा मरत नाही, कायदा कुठे संपत नाही. शेवटी बिल्डरला CC डॉक्युमेंटची मंजुरी घेण्यात तुम्हाला ते यावंच लागेल. आणि मग 4-5 महिन्यानंतर मग बिल्डरनी बोलवलं, सेटलमेंट केली. मला वाटतं 40-50 लाख रुपये त्यांना दिले. पण प्रश्न असा आहे की बिल्डर हा डिसएडव्हान्टेज घ्यायला बसलेला आहे. तिकडे शासकीय कार्यालयांच्या मदतीने बिल्डरचं काम आपलं चाललेलं असतं. म्हणून या ठिकाणी काय आहे की शासनाकडून आज आम्ही शासनालाही विनंती करतोय की CC मिळाल्याशिवाय बिल्डिंग तोडता येणार नाही, आणि करारपत्र हे नियमाप्रमाणे झाले पाहिजेत, नोंदणी करारपत्रे झाले, ह्या सगळ्या गोष्टीकडे शासनाने आता लक्ष द्यायला पाहिजे. आता कसं आहे की या ख्रिश्चन माणसाच्या प्रकरणामध्ये त्याच्या बहिणीला जर त्यांनी वारस म्हणून सामावून घेतलं असतं तर तिला पण नवीन फ्लॅट मिळाला असता, ज्याची किंमत 2.25 कोटीपर्यंत त्याची किंमत झाली असती. पण आता प्रश्न कसा होतो बघा की बिल्डरने ताबा घेतला, त्यांनी ती रूम जप्ती घेतली, त्याला 40 लाखामध्ये त्याचा सौदा झाला. असे हे प्रकार मुंबईत सारख्या शहरात होतात. कंपाऊंडमधली घरं तोडून त्यांना पळवून लावायचं, त्यांना 7-8 लाख रुपये देऊन पळवा, किंवा दुसऱ्याच्या म्हणजे कोणाच्या जुन्या म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर घर असेल त्याला पळवून लावा. तसं नाही होता का? म्हणजे ऑक्युपंटला घर मिळालं पाहिजे. तुम्हाला काय अशी ऑक्युपंट आहात आणि तुम्हाला काय अडचण, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मदत करू. दुसरं एक प्रकरण आहे, एक शुगर केन ज्यूस आहे हिंदमाता टॉकीजच्या बाजूला. ते होता तिकडे 60-70 वर्षापूर्वीचा तो होता, आणि तिकडे ते जरांगे म्हणून ते त्याचे मालक होते. ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट आली तेव्हा बिल्डरनी त्यांना नाही, तुम्ही आमच्या स्कीममध्ये येत नाही, तुम्ही कंपाऊंडमध्ये लोकांना, जे 95 नंतरचे जे लोक आहेत, त्या 95 नंतरच्या अगोदरचे जे लोक आहेत त्यांना तर अधिकृत घर दुकान मिळू शकते. आता इथे त्याला शुगर केन ज्यूस मोठं दुकान होतं जुनं, आम्ही पूर्वी पाहिलेलं आहे. आता बिल्डर अडून बसला आणि त्यांनी कसं होते, Annexure 2 प्रमाणे सदनिकांची वाटप व्हायला पाहिजे. Annexure 2 झालं, त्यात त्यांचं शुगर केन ज्यूस नंबर 1 होता,
आणि सदनिकाचं वाटप करताना त्यांनी काय केलं बिल्डरनी मस्ती, की त्यांना बिल्डरने जरांगेना पॅसेजमधला एक गाळा काढून दिला 1+1. प्रश्न असा आहे, सिरियल वाईज जरांगेचा नंबर 1 नंबर दुकान होतं, त्यांना 1 नंबर. आणि दुसरी गोष्ट लोकांनी लक्षात घ्या, सदनिकांचं वाटप बिल्डरला कधीही सुरुवातीला करायला देऊ नका. इमारत पूर्ण झाल्यानंतर सोसायटी स्थापन करावी लागते आणि सोसायटीच्या माध्यमातून वाटप करायचं आहे बिल्डरने. बिल्डरला रिडेव्हलपमेंट होण्याच्या अगोदर अलॉटमेंट करण्याचा अधिकारच नाही. आणि ह्यांनी गुंतागुंत वाढवून ठेवला. त्याचं एक ऑफिशियल दुकान होतं, त्याला कोपऱ्यातला गाळा दिला आणि आता मॅटर कोर्टामध्ये आहे. म्हणजे शासनाची भूमिका किती दुर्दैवी आहे तुम्ही बघा. ह्या सगळ्या गोष्टी आता थांबायला पाहिजेत मुंबईत. ही मुंबई वाचवायची असेल तर आपल्यासारख्या लोकांनी पुढे आता यायला पाहिजे. शासनाला एक प्रेशर ग्रुप तयार केला पाहिजे की नाही, नियमाप्रमाणे करा आणि नियमाप्रमाणे लोकांना भाडेकरूंना संरक्षण द्या. आता बघा, आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महत्त्वाची गोष्ट अशी की आता काही मुद्दे सांगतो की आता मुंबई आणि उपनगरात किमान 405 स्क्वेअर फीटाचं घर आणि ॲडिशनल FS आहे आणि आता पॅसेज, टॉयलेट, बाथरूम आणि गॅलरी ही हिशोबात धरत 450 स्क्वेअर फीटाचं घर मिळायला पाहिजे अशी मागणी आता लोकांनी करा. हे 405चं सांगून 405 एरिया देतो सांगून रेरा लावायचा आणि 380चं घर द्यायचं, हे आता बंद करा. लोकांनी जागरूक व्हा. कारण रेरा आपल्याला लागत नाही, आपल्याला मोफा कायदा लागतो, एक्झिस्टिंग मेंबरला मोफा कायदा लागतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. अच्छा, आता मी काही गोष्टी सांगतो. आता हा जो एरियाबद्दल झाला, कॉर्पस फंड आपल्या भाडेकरूंना, मुंबईतले भाडेकरून उपनगरात भाडेकरू 10 वर्ष मेंटेनन्स पुरेल इतका कॉर्पस फंड मिळतो. तुम्ही त्याचा आग्रह धरा. बिल्डर 50,000, आता ह्यांच्या प्रकरणामध्ये, पंडितच्या प्रकरणामध्ये बिल्डरने 50,000 सांगितले. 50,000 कोणासाठी आहेत? जर त्या प्रोजेक्टमध्ये झोपड्या असतील आणि त्यांचा SRA संबंध असेल, त्यांना 50,000 आहे. आपल्याला 10 वर्षाचा मेंटेनन्स मिळाला पाहिजे याची गोष्ट हे घ्या. आणि 3 आता पंडितच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये 6 लाख कॉर्पस फंड दिलं आणि ह्यांना 50,000 कॉर्पस फंड. चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी भांडा. आमच्याकडे आम्ही मार्गदर्शन करू, आम्ही तुमच्यासाठी सुनावणीला येऊ, तुमच्यासाठी काय असेल अडचण त्या उभे राहू. एक महत्त्वाचा मुद्दा आहे, फंजिबल FS आहे 35% फंजिबल, तर साधारणतः 105 फंजिबल आपल्याला मिळतो. कुठेही लिहिलेलं नाही की बिल्डर ठरवणार फंजिबल द्यायचा की नाही. चुकीचं आहे. बरेच लोक आर्किटेक्ट पण सांगतात बिल्डर नाही ठरवणार, प्लॅनमध्ये बसत नाही, असं होऊ शकत नाही. मुंबईमध्ये तर चान्सच नाही. उंचीचा प्रश्न नाही, रस्त्याचा प्रश्न नाही. आणि कोर्टाने पण सांगितलं एका मॅटरने 405 हा मिळालाच पाहिजे. तर हा अधिकार बिल्डरला नाही आहे. DC रूलमध्ये असं लिहिले की कमिशनर साहेब, महापालिका आयुक्त ठरवणार, बिल्डर नाही ठरवणार. हे सगळ्यांनी विशेष करून लक्षात घ्या. त्यानंतर पार्किंग. आज पूर्वी 4 घराला 1 पार्किंग होती, 8 घराला, आता 8 घराला 1 पार्किंग आणि गेस्ट पार्किंग 25%. ह्याचा आग्रह लोकांनी धरावा अशी आम्ही विनंती करतो. लोकांनी सांगायचं फ्लॅटचं अलॉटमेंट बिल्डिंग बांधून झाल्यानंतर सोसायटी स्थापन करून सोसायटीच्या माध्यमातून आणि ॲनेक्शर 2 प्रमाणे दे, ही कंडिशन टाकायची. आता सोसायटी स्थापन करण्याची तरतूद मोफा कायदा कलम 10 मध्ये आहे, मोफा रूल 8 मध्ये आहे. 10 आणि 8 कायदा आणि रूल. तसंच कन्व्हेन्स करण्यात तर तुम्ही त्यांना सांगा की सोसायटी ज्या वेळेला अलॉटमेंट होईल, बिल्डिंग तयार होईल, त्यावेळेला सोसायटीच्या माध्यमातून तू अलॉटमेंट कर. बिल्डर स्वैरपणे अलॉटमेंट करतात. आपण शासनाकडे सांगणार होतो. ह्या सगळ्या जेवढे इमारत प्रस्ताव विभाग आहेत त्यांची ही जबाबदारी आहे. म्हाडाची जबाबदारी आहे, MBRRBची जबाबदारी आहे, महापालिकेची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांचा पण संबंध आहे. तर चिटिंग तर झालीच ना. जिथे चिटिंग होईल, कॉग्निजेबल ऑफेन्स होईल, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट होईल, खोटी कागदपत्र असेल, ती पोलिसांचा संबंध 100% येतो. जबाबदारी कोणाला टाळता येत नाही आणि कायदा संपत नाही. लक्षात घ्या, कायदा हा चालूच राहणार. जर दखल घेतली नाही तर ते गुन्हा तो गुन्हाच आहे. तो काय मिटवता येणार नाही. आता पंडितच्या प्रकरणामध्ये जरी बिल्डिंग म्हणून त्यांना बाहेर काढलं तरी कायदा तर आहेच ना, नियम तर आहेच. नियमाचं पालन तर करावंच लागणार. सर्व सरकारी डिपार्टमेंटची जबाबदारी. हा कन्व्हेन्सचा मुद्दा झाला. आणि शेवटचा आता मी मुद्दा घेतो की पंडितना जेव्हा कारवाई केली, बिल्डरनी त्यांना, म्हणजे पोलिसांनी आणि बिल्डरने आणि म्हाडाच्या लोकांनी त्यांना खाली आणलं, बिल्डिंगमधून खाली आणलं आणि नंतर घराचं तोडकाम केलं आणि तो सर्व साहित्य उचलून म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बिल्डरच्या ताब्यात दिलं. बिल्डरनी एका रूममध्ये ज्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्प असेल किंवा जिथे रूम अलॉट केली असेल त्या ठिकाणी नेऊन टाकलं. प्रश्न असा आहे की जर पब्लिकचं साहित्य जप्त केलं तर बिल्डरच्या हातात द्यायची कुठेही तरतूद नाही. उद्या तिकडून चोरी झाली तर काय करायचं? कोण जबाबदार आहे? दागिने व व्हॅल्युएबल डॉक्युमेंट्सचा कोण जबाबदार घेणार? एकतर पोलिसांनी ताब्यात घ्यावा किंवा म्हाडाने घ्यावे. बिल्डरचे
गुन्हेगाराच्या ताब्यात कसं देणार? ती प्रॉपर्टी सील करायला पाहिजे, त्याची स्पॉट पंचनामा केला, ह्या लोकांनी नंतर सगळं पंचनामा केला, साहित्य, पण जे लॉक सामान आहे तुम्ही कसं तुम्ही द्या ना, जे व्हॅल्युएबल तेव्हाच ताब्यात द्या ना. व्हॅल्युएबल आहे, सोनं आहे, दागिने तेव्हा ताब्यात देऊन टाका ना. बाकी फर्निचर वगैरे ठीक आहे शिफ्ट केलं, पण व्हॅल्युएबल ठीक आहे तुम्ही कशी घेऊन गुन्हेगार म्हणजे ज्याच्यावर आमचा आरोप आहे त्याच्या ताब्यात आमची मालमत्ता द्यायची? हे बरोबर नाही. यांनी म्हाडानी काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हाडा आयुक्तांना मी विनंती करतो की यापुढे या असे जेव्हा कारवाई असताना नियमाप्रमाणे करा. सगळं काही होत नाही, सर्व गोष्टी नियमाप्रमाणे झाल्या पाहिजेत. आणि भाडेकरूंना संरक्षण देणं ही सर्व सरकारी डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. आता बघा की पोलीस डायरी वगैरे आम्ही मागवणार आहोत. त्यात काय नोंदी आहेत, म्हाडाने काय काय गोष्टी केल्या, तर व्हॅल्युएबल वस्तू त्या कपाटात आहेत की असतील. बिल्डर काय अगदी काय ते काय गुन्हा करणार नाही, परंतु बिल्डरच्या ताब्यात देण्याची तरतूद कशातच नाही. ना म्हाडा ॲक्टमध्ये आहे, ना कुठच्या DC रूलमध्ये आहे, ना NOC मध्ये आहे, ना कशामध्येच नाही. इव्हन त्यांनी जेव्हा आम्हाला नोटीस दिल्या त्यांनी म्हटलं की बिल्डरच्या ताब्यात, म्हटलं नियम दाखवा आम्हाला. मग ते बदललं, मग म्हाडाच्या अधिकाऱ्याने घेतलं, पण शेवटी बिल दिलं तर बिल्डरच्या ताब्यामध्ये. तेव्हा जर तुम्ही स्पॉटमध्ये दागिने देऊन टाकायचे होतं, एवढं सगळं केलं तर दागिने का व्हॅल्युएबल वस्तू देऊन टाकायला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्या पुढे म्हाडानी काळजी घ्यावी, कारण हे प्रकरण एवढं गंभीर आहे की एकही गोष्ट बिल्डरनी सरळ केली नाही, एकही गोष्ट. आणि बिल्डरच्या फेवरमध्ये म्हाडा निर्णय देत असेल तर एकदम चुकीचं आहे. माझी मुंबईच्या भाडेकरूंना, उपनगरातल्या भाडेकरूंना विनंती आहे, तुमच्याकडे काय अडचणी असेल मी माझं नाव सांगतो, मी मोबाईल नंबर देतो, तुम्हाला काय असेल तर तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला नक्की मदत करू. तुमची सुनावणी असेल आम्हाला सांगा, RTIला उत्तर द्यायचं असेल किंवा काय असं RTIची उत्तरं द्या, त्याच्यामधून सुद्धा दोष काढून ते व्यवस्थित तुम्ही पत्रव्यवहार करा. RTIची डॉक्युमेंट हा पुरावा तुमच्याकडे राहतो. डॉक्युमेंट गोळा करणं हा एक पुरावा आहे. आणि लोकांना आम्ही जरूर मदत करू. सोसायटी असेल, जुन्या चाळी असतील, SRA असेल, काय म्हणतात त्याला, म्हाडाच्या जमिनी असतील, सोसायट्या असतील, तर त्यामध्ये सुद्धा सगळीकडे आपल्याला शासनावर दबाव टाकायचा आहे की CC मिळाल्याशिवाय एकही बिल्डिंग रिकामी होता कामा नये. गुन्हेगारी मुंबईतली बंद झाली पाहिजे, पूर्ण बंद झाली पाहिजे. कशाला आम्ही 80-90 लाखाची घरं बिल्डरकडे कशी काय देऊन जायची? आता कोरोनापूर्वी 3000 प्रोजेक्ट बंद होते, आता परत 30. आता परिस्थिती बरी आहे, परंतु परिस्थिती बरी आहे पण तर भाडेकरूला 380 स्क्वेअर फीटाची घरं मिळत असतील आणि भाडेकरूला जर 25-30 लाखाचं असंच नुकसान होत असेल, ही काय चॅरिटेबल ट्रस्ट नाही आहे. बिल्डरला चांगला इन्सेंटिव्ह आहे, चांगला इन्सेंटिव्ह मिळतो, चांगला पैसा मिळतो. त्यात सुद्धा तुम्ही समाधानी नसाल तर नका करू ना प्रोजेक्ट. तुम्ही नाही प्रोजेक्ट केलं तर काय फरक पडतो? पण करायचं असेल तर नियमाने करा. CC मिळाल्याशिवाय लोकांना घरातून बाहेर काढू नका. चांगले व्यवहार करून सुद्धा लोक किती खुशीने तुमच्याबरोबर येऊ शकतात. तर शासनाला विनंती आहे की शासनाने ह्या संपूर्ण सर्व गोष्टींचा गंभीरपणे विचार करावा आणि भाडेकरूंना संरक्षण द्यावं. बोला. आमची संस्था आहे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ. माझं नाव आहे सुनील कृष्णा देवघरकर. माझा मोबाईल नंबर घ्या 9820727802.